महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महिर फाटा येथे अंडरपास उभारण्याच्या मागणीला वेग, केंद्रीय मंत्री कार्यालयाकडून NHAIला कार्यवाहीचे निर्देश। साक्री तालुक्यातील महिर फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नागपूर सुरत महामार्गावर अंडरपास उभारण्याच्या मागणीला मोठे बळ मिळाले आहे। माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या कार्यालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला NHAI आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्या कार्यालयातील तांत्रिक सल्लागार BD ठेंग यांनी दिनांक 28 मे 2026 रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे महिर फाटा येथे अंडरपास बांधण्याची मागणी विचाराधीन होऊन NHAIच्या नियमावलीनुसार पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे। महिर फाटा हा महिर, वर्धाणे, उभंड, भडगाव, तेंभे, रायपूर तसेच परिसरातील अनेक गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। या ठिकाणाहून दररोज शेकडो नागरिक आणि वाहनांची ये-जा होत असते। मात्र राष्ट्रीय महामार्गावरील सततची आणि वेगवान वाहतूक लक्षात घेता स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण आणि धोकादायक बनले आहे। विशेष बाब म्हणजे महिर गावाची स्मशानभूमी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस असल्याने अंत्ययात्रेच्या वेळी ग्रामस्थांना महामार्ग ओलांडावा लागतो। अशा परिस्थितीत नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। तसेच सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले असून काही अपघातांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करता महिर फाटा येथे अंडरपास उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। अंडरपासची सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहन चालकांना सुरक्षितपणे मार्ग ओलांडता येणार असून अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल। दरम्यान या पत्राची प्रत NHAIचे प्रादेशिक अधिकारी नागपूर, प्रकल्प संचालक धुळे तसेच माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही पाठविण्यात आली आहे। त्यामुळे महिर फाटा अंडरपासच्या मागणीबाबत आता प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महिर व परिसरातील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत अंडरपासचे काम लवकरात लवकर मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगनभाऊ कोळेकर, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।